3 वर्षातून एकदा हा अधिक मास येतोय, म्हणजेच पुरुषोत्तम मास. प्रत्यक्षात भगवंत आहेत आणि या पुरुषोत्तम मासामध्ये भगवंताचं जर आपण नामस्मरण केलं, भगवंताची स्तुती जर ऐकली, तर हजारो पटीनं आपल्याला फळ त्या ठिकाणी. प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला सांगितलेलं आहे की या पुरुषोत्तम मासामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग, म्हणजेच परमपुरुषाचा योग, हा अध्याय जर आपण वाचला, मनापासून ऐकला, तर प्रत्यक्षात भगवंत श्री हरी विष्णुदेव वैकुंठाला घेऊन जातात. प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे की हा पुरुषोत्तम योग अध्याय जर आपण ऐकला मनापासून आपल्या घरामध्ये, तर गेलेलं वैभव परत येतं, अपार धनसंपत्ती त्या ठिकाणी मिळते. आणि शेवटी ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, म्हणजेच नको 84 लाख योनीमध्ये हा फेरा, त्यासाठी भगवंताच्या पायाशी जागा हे प्रत्यक्षात भगवंत देतात हा अध्याय ऐकल्यानंतर, पुरुषोत्तम योग. आणि म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये एक आलेली संधी आहे आपल्याला. 3 वर्षातून एकदा हा पुरुषोत्तम मास आलेला आहे. 17 मेला चालू होतोय. प्रत्येक दिवशी आपण सकाळी लवकर उठावं, स्नान वगैरे करून आपण हा भगवद्गीतेचा 15वा अध्याय अगदी विश्वासानं ऐका. तुमच्या सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण होतील. आणि आज आम्ही तुम्हाला हा भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग अगदी मराठीतून त्याचं सुंदर निरूपण आज आपण तुम्हाला ऐकवणार आहोत. शेवटी आम्हाला कमेंट फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा. श्री भगवान म्हणाले की असा एक शाश्वत वटवृक्ष आहे की ज्याचं मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. त्रिगुणांनी पोषण केलेल्या या वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आधी अंत आधार कोणी जाणू शकत नाही. परंतु मनुष्यानं खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयानं अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकलं पाहिजे. आणि त्यानंतर मनुष्यानं असं स्थान शोधावं की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावं लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अगदी काळापासून सर्व गोष्टींचा प्रभाव, सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असंत संघापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झालेले आहेत, तसेच सुख दुःखाच्या इंद्रियापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसं जावं हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत. या बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवामुळे ते मनासहित 6 इंद्रियाशी कठीण संघर्ष करीत आहेत. ज्याप्रमाणे वायू आपल्या बरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्या बरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. आणि अशा रीतीनं तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. या प्रकारे जीव दुसरं स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक, स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो. आणि अशा रीतीनं तो एक विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषयक समूहाचा उपभोग घेतो. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञान चक्षु आहेत तो हे सर्व
प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे जाणू शकतात. परंतु ज्याचं मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, हे प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे आणि अग्नीचेही तेज माझ्यापासून उत्सर्जित होत आहे. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचं पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूंशी संयोग साधतो. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. क्षर आणि अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत आणि या भौतिक जगतात सर्व जीव हे क्षर असतात आणि आध्यात्मिक जगातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हणजेच अक्षर असं म्हटलं जातं. आणि या दोहो व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहे, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकामध्ये प्रवेश करून त्यांचं पालन पोषण करीत आहेत. मी च्युत आणि अच्युत याच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळं या जगतामध्ये तसेच वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून मीच प्रसिद्ध आहे. जे मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न हो. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परम गुहा गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेन तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नाद्वारे सिद्ध होतो. तर अशा प्रकारे हा भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग या ठिकाणी समाप्त झाला. तर मित्रांनो, प्रत्यक्षात भगवंताने सांगितलेलं आहे की या पुरुषोत्तम मासामध्ये सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि हा भगवद्गीतेचा अध्याय आपण श्रवण करा. आपल्या मनातील सगळ्या इच्छांची पूर्तता होईल. गेलेलं वैभव आपल्याला मिळेल, सुख समृद्धी आपल्याला मिळेल आणि शेवटी भगवंताच्या पायाशी जागा नक्की मिळेल. भगवंतानं सांगितले बघा, विश्वास ठेवा. आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा, कारण हा महिना पुरुषोत्तम मास आहे. कमेंट जरी लिहिली ना तरी सुद्धा तुम्हाला हजारो पटीने पुण्य प्राप्त होते. जय जय राम कृष्ण हरी.